महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या विमानाच्या अपघातासंदर्भात संशयास्पदरीते दादांचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी आणि जे काही अहवाल आणि ज्या बाबी लक्षात आल्या त्यावरून अजितदादाचा घातपात आहे। त्यामुळे रोहितदादा पवार त्यांचे पुतणे आमदार यांनी महाराष्ट्रामध्ये विविध पोलीस स्टेशनच्या माध्यमातून FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो FIR घेतला गेलेला नाही। रोहित पवार यांनी कर्नाटकमध्ये जाऊन अजितदादा पवार यांच्या घातपाताचा FIR दाखल केला। VSR कंपनीच्या विरोधामध्ये जो DGCAचा अहवाल आला त्या अहवालामध्ये अस्पष्टता असल्यामुळे त्यांच्यावर देखील तो FIR दाखल करण्यात आला। सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, कर्नाटक आणि महाराष्ट्र हे राज्य दोन्ही भारतातले आहेत। मग भारतातली घटना ही विविध वेगवेगळ्या राज्यामध्ये काय वेगळ्या पद्धतीने आहे का? कर्नाटकमध्ये वेगळे कायदे आणि महाराष्ट्रामध्ये वेगळे कायदे आहेत का? बांधवांनो, या महाराष्ट्रामध्ये एका नेत्याच्या बाबतीत घडलेल्या घातपातावर FIR दाखल होत नाही। या महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्र्यांवर अधिकारशाहीचा दंडेशाही वापर केला जातो। कॅबिनेट मंत्र्याला पोलिसांच्या मार्फत मारलं जातं। या महाराष्ट्रामध्ये संविधानिक पद्धतीने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडत असताना त्या ठिकाणी मतदानाला जिल्हा परिषदेच्या सदस्यांना रोखण्यासाठी कायद्याचा वापर करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवल्या जातं। या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत असते। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी स्वतःचा जीव द्यावा लागतो। अनेक शेतकरी नेत्यांना त्या ठिकाणी उपोषण करावं लागतात, आंदोलनं करावं लागतात, सरकारना वेठी धरायचा प्रयत्न करावा लागतो। त्याच महाराष्ट्रामध्ये अशोक खरातसारखे भोंदूगिरींच्या बाबांसाठी कुंभमेळ्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपये शासनाच्या वतीनं पुरविले जातात। त्या काळात म्हटलं जातं की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, पण खऱ्या अर्थानं आज ही परिस्थिती आहे। जर एखाद्या राज्यामध्ये FIR दाखल होत असेल आणि या महाराष्ट्रात होत नसेल तर आज ती परिस्थिती आहे की कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र। पण हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जोपासणारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वाणीच्या माध्यमातून त्यांच्या विचारावर चालणारा हा महाराष्ट्र आहे। तुम्ही मनुवाद्यांनी किती जरी प्रयत्न केला की या महाराष्ट्राला संपवण्याचा, तर हे महाराष्ट्र संपणार नाही, कारण हे शिव फुले शाहूंचा वारसा जोपासणारा महाराष्ट्र आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।